हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी मस्त आहे, मजेत आहे. बघा, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले ऑपरेशनसाठी. मग अजून ऑपरेशन झालं नाही, पण त्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू होती. आणि अचानक मला काय झालं की इन्फेक्शन झालं आणि ताप आला. मग ऑपरेशन माझं 2दा कॅन्सल झालं. त्यामुळे मला थोडं जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये काढावं लागले. आणि तसं बघायला गेलं तर मला म्हणजे ताप येण्याचं कारण बाकी काही नव्हतं, पण युरिन इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळं सगळ्यांना वाटत होतं की हां, ही घाबरली असेल वगैरे, त्यामुळं ताप आला असेल. किंवा सगळं बाकीच्यांना काय काय जणांना वाटलं की टेन्शन असेल. असं काही नाही हो, टेन्शन वगैरे. आता जे ट्रीटमेंट घ्यायची आहे ते घ्यावीच लागणार आहे. थोडंसं भीती होती, पण ऑपरेशनची भीती नव्हती. मला जे म्हणजे माझ्या शरीरात जे आजार होता तो गाठींचा आजार होता. मग गाठ म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गाठ कशाची असू शकते. पहिलाच सगळ्यांच्या मनात येते की हा, हे कॅन्सर असू शकतं. त्यामुळं खूप जास्त भीती होती. पण तरी पण मी म्हणजे खूप खंबीरपणे त्याला सामोरे गेले. आणि माझ्या बेडच्या समोर एक असं म्हणजे मस्त असं जोडपं होतं. ही बघा, या मुलगीला बिलकुल ऐकायला येत नाही आणि बोलता येत नाही, पण तिचा नवरा इतका चांगला होता, इतका चांगला होता. त्यांची जोडी बघून मला खूप छान वाटलं, कारण असे समजून घेणारे कुणीसुद्धा मिळत नाहीत. तिला इतकं समजून घेत होता तो. तिचं ऑपरेशन होतं, त्याच्यासाठी ते ॲडमिट झालेले. आणि ती कधी कधी असं म्हणजे थोडंसं हे करायची, नवऱ्या म्हणजे जबरदस्ती असं म्हणजे असतंच ना बायकांचं, तसं हे करायची. तो खूप समजून घ्यायचा, खूप चांगल्या प्रकारे तिला समजवायचा. बाकी सगळ्या ह्याच्यात ब्लॉकमध्ये मी आणि ती आणि आणखीन एखादे पेशंट होते. बाकी सगळं खाली होतं, कारण पेशंट डिस्चार्ज झालेले. हे समोर एक स्टुडंट बसलेले आणि इकडं सगळी आपली आपली कामं चालू असायची. नर्स वगैरे. खूप छान सिस्टीम आहे हॉस्पिटलची. आणि छान वातावरण पण आहे इथलं. म्हणजे छान वाटतं. म्हणून जास्त दिवस राहिलं तर खूप टेन्शन पण येते ना सगळ्याच गोष्टींचं. तिथं काय नुसतं खाऊन पिऊन निवांत राहणं असं थोडीच आहे. त्यामुळं लवकर ऑपरेशन व्हावं असं माझं म्हणजे मनात होतं.